नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जी-एम-एस एज्युकेशन या प्लॅटफॉर्ममध्ये. तुम्ही थंबनेल पाहिलं तुमच्या समोरच आहे की एम-एस-टी सी-ई-टी 2026 कॅप राउंड 4 नंबर लागेल का? बऱ्याच पालकांचे विद्यार्थ्यांचे मला मेसेज येत होते की सर नंबर लागेल का? तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये नंबर लागेल का याच्यावरती डिस्कस करणार आहोत. थोडक्यात व्हिडिओ राहील पण शेवटपर्यंत पहा. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आणि त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन म्हणजे स्पॉट राउंड होईपर्यंतच्या, त्याचबरोबर स्पॉट राउंड झाल्यानंतरच्या सगळ्या अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत राहतील. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, एक गोष्ट सांगून देतो. तुमचे पर्सेंटाईल आणि तुम्हाला लागलेलं कॉलेज हे नक्की कमेंट करा. पण आता त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तरच कमेंट करा. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी एवढी मेहनत करतो पण सबस्क्राईबच करत नाही बरेच विद्यार्थी मित्र. तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करू. विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी एक सांगतो की सगळ्यात आधी आपला पहिला ऑप्शन मुद्दाच तो आहे कॉलेज लिस्ट. पण कॉलेज लिस्टचा मुद्दा मी या ठिकाणी 2 मिनिटात सांगतो. पर्सनल कॉलेज लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल, फ्री काउन्सिलिंग ग्रुप त्यासोबत फ्री आहे. म्हणजे कॉलेज लिस्ट जर घेतली तुम्ही आपली, त्यासोबत फ्री काउन्सिलिंग ग्रुप फ्री आहे. ह्या नंबरला मला WhatsAppला मेसेज करायचा. डिस्क्रिप्शनमध्ये देखील हा नंबर दिलेला आहे. या ठिकाणी WhatsAppला मेसेज करा आणि पर्सनल लिस्ट ही फक्त ₹250 आहे. ठीक आहे. त्यासोबत फ्री काउन्सिलिंग ग्रुप देखील दिला जातो आणि आतापर्यंत 100+ स्टुडंटला आपण लिस्ट दिलेला आहे. त्याचे प्रूफ पण दाखवतो. तर पहा, काही स्क्रीनशॉट काढलेले आहेत. अजून बरेच आहेत पण थोडे काढलेले आहेत. या ठिकाणी लिस्ट प्रोव्हाईड केलेले आहे. पाहू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरला मेसेज करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर WhatsApp ग्रुपची देखील लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याला देखील जॉइन करा, जेणेकरून तुमचा त्या ठिकाणी देखील फायदा होणार आहे. तर चला व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, महत्त्वाच्या गोष्टी, एवढ्या गोष्टी तुम्ही जर 3 गोष्टीच घेतलेल्या आहेत, त्या जर केल्या तर तुमचा नंबर पण लागेल आणि तुम्हाला चांगलं कॉलेज पण मिळू शकेल. आता पहा, कॉलेज लिस्ट प्रेफरन्स. आता कॉलेज लिस्टचं सांगितलंय, जरी तुम्हाला नॅशनल घ्यायची तर सांगून देतो. कॉलेज लिस्टचा प्रेफरन्स व्यवस्थित लावा. व्यवस्थित म्हणजे काय, चांगले कॉलेजवरती ठेवा, मीडियम लेव्हलचे कॉलेज ठेवा. टियर 3चे कॉलेज टाकू नका. टियर 3चे कॉलेज जरी टाकले आणि लागलं तर त्या ठिकाणी काय नाही, प्लेसमेंट नाही. प्लेसमेंट नसल्यामुळे तुम्हाला त्या कॉलेजचा घेऊनच फायदा नाही, म्हणजे इंजिनिअरिंग करूनच फायदा नाही आहे. ठीक आहे. तर त्यामुळे तसं मी सांगत असतो प्रत्येक व्हिडिओ, टियर 3चे कॉलेज काय उपयोगी नाही. मीडियम लेव्हलपर्यंत ठीक आहे, पण टियर 3चे कॉलेज टाकू नका. ठीक आहे. कॉलेज लिस्टचा प्रेफरन्स व्यवस्थित द्या. तुमच्या कॅटेगरीनुसार, पर्सेंटाईलनुसार कॉलेज लिस्ट बनवा. आपण तर देतच असतो, पण जर तुम्हाला बनवायची असेल तर कट ऑफ पहा. मागच्या वर्षीचा 2025चा कट ऑफ ॲनालिसिस करा आणि त्यानंतर कॉलेज लिस्ट बनवा. बऱ्याच पालकांचे मला मेसेज येतात, फोन येतात, YouTubeला कमेंट टाकतात की व्हॅकंट सीट असतील का आता? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. व्हॅकंट सीट असतात म्हणजे असतात. प्रत्येक कॉलेजला व्हॅकंट सीट असतात. आता पहा, इथून मागे काय व्हायचं, कॅप राउंड 3च राहायचे. ठीक आहे. त्यावेळेस काही व्हॅकंट सीट शिल्लक राहायच्या. मग ते स्पॉट राउंडला जायच्या. पण त्यामुळे काय केलं, एक चौथा राउंड त्यासाठीच ॲड केलेला आहे. त्यामुळं स्पॉट राउंड देखील आहे. पण हा राउंड 4 राउंड म्हणून या ठिकाणी आहे. बऱ्याच पालकांचं हे देखील म्हणणं असतं की हा राउंड स्पॉट राउंड आहे का? नाही. हा राउंड कॅप मार्फत म्हणजेच गव्हर्नमेंट मार्फतच आहे. ठीक आहे. आता पर्सेंटाईल आणि कॉलेज हा रेशो काय आहे? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना असतात 25-30%. ठीक आहे. तर हे विद्यार्थी काय करतात, CS, IT ह्या ब्रांच, टेक ब्रांच घेतात. ठीक आहे. तर यांना माझी रिक्वेस्ट आहे, ह्या टाकू नका. तुमचा नंबर या ठिकाणी लागणार नाही. तुम्हाला कोणत्या ब्रांच टाकायच्या आहेत? कोर ब्रांच, जसं की मेकॅनिकल, सिव्हिल ह्या ब्रांच टाकायच्या. ठीक आहे. तुमचा नंबर लागेल, पण एकदम लो टियर 3च्या कॉलेजला लागेल. मग ते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला टाकू शकता, काही अडचण नाही. पण त्या कॉलेजला जाऊन काय उपयोग नाही, हे आत्ता मी सांगतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता असे बरेच कॉलेज आहेत जिथं तुम्हाला Googleला चांगलं हे दिसतंय, स्टार रेटिंग वगैरे, सगळं फोटो वगैरे, पण त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी कॉलेजच चांगलं नाही. असे देखील कॉलेज त्या ठिकाणं आहेत. ठीक आहे. तर पर्सेंटाईलनुसारच तुमची कॉलेज आणि कॅटेगरीनुसारच कॉलेज निवडा. कॉलेज लिस्ट बनवा. प्रेफरन्स चांगला द्या. व्हॅकंट सीट असतात का? हो, असतात. आणि व्हॅकंट सीट जरी त्या ठिकाणी 0 असेल, उद्या PDF लागेल 29 तारखेला, तरी 0 असेल तरी काही अडचण नाही. त्या कॉलेजला व्हॅकंट सीट असतात. मुलं बेटरमेंट करतात. ठीक आहे. त्यामुळे व्हॅकंट सीट असतात, टाकायचं ते कॉलेज, काही अडचण नाही. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळं आता व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करू विसरू नका आणि हो, पर्सनल लिस्टला पाहिजे असेल लगेच मेसेज करा, जेणेकरून पर्सनल लिस्टचा रेट आपण वाढवणार आहोत. कारण बऱ्याच लिस्ट वगैरे येतात आणि थोडा लेट रिप्लाय आला तरी समजून घ्या, कारण बरेच कॉल मेसेज येत राहतात. त्यामुळं आम्ही पुरेपूर जास्तीत जास्त जितक्या फास्ट लिस्ट देता येईल तितके देत असतो. पण तरीही उशीर झाला तरी त्या ठिकाणी तुम्हाला सपोर्ट मिळत असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.